तुमच्याबद्दल म्हणजे बघत होतो सगळा रिसर्च करताना काही गोष्टी की तुम्ही मुन्नाभाईच्या वेळेस गांधींचा रोल करत असताना तुम्ही त्यांच्या जुन्या क्लिपिंग्स आणि सगळे व्हिडिओज त्यांनीच दिलं मला. त्यांनीच दिलं. विधू विनोद चोप्रा प्रोड्युसर होते, राजकुमार हिरानी लेखक दिग्दर्शक होते. त्याने मला बरंच काही दिलं. अच्छा. एक अमेरिकन पत्रकार तुमच्यासारखे, त्यांच्याबरोबर गांधींबरोबर 2-3 वर्ष राहिले होते अमेरिकन पत्रकार, लुई फिशर नावाचे. तर त्यांनी त्यांच्यावर लिहिले, चरित्र लिहिले, महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स. त्यांनी दिलं मला, हे वाचा. मग त्यांनी त्यांच्या ते फिल्म्स डिव्हिजनच्या जुन्या क्लिप्स दिल्या. राऊंड टेबल कॉन्फरन्सला ते गेले होते 1920-25 साली, त्या मला दिल्या. त्यावेळेच्या त्या ती क्वालिटी तुम्हाला त्यावेळेची काय असते, स्पीड ते मला दिलं बघायला, कसे चालायचे, कसे हे करायचे वगैरे. हे सिलेक्शन झाल्यानंतर, सिलेक्शन होताना नाही, हे झाल्यानंतर तयारीचा भाग म्हणून ऑडिओ हे दिल्या मला, काय कॅसेट दिल्या ऑडिओ. म्हणजे ते स्पीच करताना त्यांचा आवाज कसा होता बोलतो, हे सगळी तयारी चालू होती एका बाजूला. पण ही सगळी इनपुट्स होती. म्हणजे हे सगळं आत गेल्यानंतर तुम्ही त्याचा आविष्कार काय असेल, तुम्ही गांधी म्हणून कसे ॲपियर व्हाल. तर मला अगदी फ्रँकली सांगायचं, लगेरव मुन्नाभाईच्या बाबतीत मला आता विषय निघाला म्हणून सांगतो, मला टेन्शन्स होती. पहिली गोष्ट म्हणजे हे जरा विचित्र कथासूत्र होतं. म्हणजे एक लोकांची हाडं तोडणारा तो गुंड मुन्नाभाई गुंड, आणि एक राष्ट्रपिता. तुझे ह्या राष्ट्रपिता लोक हे, त्यांनी राजकुमार हिरानींनी डेअरिंग करूनच ही असं हे केलं होतं की राष्ट्रपिताला ह्या दोघांना, म्हणजे गांधी अशा तऱ्हेच्या सब्जेक्टमध्ये लोक ॲक्सेप्ट करतील का, स्वीकारतील का, हे पहिलं टेन्शन. आणि दुसरं टेन्शन म्हणजे मला गांधी म्हणून स्वीकारतील का, हे दुसरं टेन्शन माझं सतत होतं. आणि दुसरं माहिती असं असेल की तुम्ही म्हटलात की राष्ट्रपिताचं कॅरेक्टर करायचं आहे, ही एक भीती असेल ना मनात की राष्ट्रपिताचं कॅरिकेचर वाटायला नको कुठे, कारण सिनेमाचा तसा जॉनर थोडासा कॉमेडी सारखा होता ना. कारण कसं झालं की मी गेलो तर ही परत, मी म्हटलं ना माझ्यामध्ये व्यक्तिरेखा दिसतात दिग्दर्शकांना. त्याचं आणखीन एक उदाहरण सांगतो मी. अनेक कसं झालं, तुम्ही गांधी म्हणून कसं तिकडे त्यांनी मला बोलवलं होते राजकुमार हिरानीला. राजकुमार हिरानी नागपूरचा आहे, त्याच्यामुळे त्याला बऱ्याचशा काही त्यांनी मराठी मे बी सिरियल बघितल्या असतील, काही नाटकं बघितलं असण्याची शक्यता कमी आहे. पण त्याला माहिती होतं माझं नाव आणि मी वेगळ्या तऱ्हेचे रोल्स करतो. त्यांनी मला बोलवलं बांद्राच्या त्याच्या ऑफिसमध्ये. विद्या बालनचा रोल केलाय जान्हवी मला वाटतं, तर ते रोल केलाय तिच्या गांधीवादी आजोबांचा एक ओल्ड एज होम आहे, सेकंड इनिंग्स होम आहे त्यांचं. तर तिकडे एकापेक्षा एक चक्रम म्हातारे असतात सरकलेले. तर त्यांच्यापैकी मी त्या सिनेमा झाला तर त्या वयाचा नव्हतो, आय वॉज मच यंगर. तर त्यातला रोल तसे मी म्हातारे खूप केले होते त्यावेळेला, मी त्या वयाचा नसताना सुद्धा खूप म्हातारे केलेले आहेत. तर त्यांच्यापैकी एकाचा रोल तुम्ही कराल का. त्याच्यामध्ये आत्माराम भेंडे होते, याकूब सईद होता, अच्युत पोद्दार अलीकडे वारले ते होते, खूप लोक होते, 7-8 लोक होते. त्याच्यापैकी एखादा म्हणजे मी करीन ना. तर मुन्नाभाई MBBSला खूप यश मिळालं होतं अनपेक्षितपणे. त्याच्यामुळे हा सिनेमा करायला विधू विनोद चोप्रानी राजकुमार हिरानीला ग्रीन सिग्नल दिला, करीन म्हणे. तर तिथे त्याच्या ऑफिसमध्ये तो माझ्याकडे बऱ्याच वेळाचा एकटक बघत होता. म्हटलं हा का बघतोय सारखा माझ्याकडे. तर मी सांगितलं त्याला मी करीन म्हणून. तर तो म्हणाला लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. म्हटलं मी गांधी, ते एक बारीकपणा सोडला तर माझ्या गांधीमध्ये काहीच असं. पण तसं मी गांधी याच्या आधी पण मी अमुक असं मी म्हटलेलं आहे. मतकरींनी बालनाट्यामध्ये मला चेटकीचा रोल दिला तर मी चेटकी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ते त्याच्या आधी खूप होतं. तर तसं मी त्याला म्हटलं नाही, मी लेट मी ट्राय म्हणेन. तर मग त्यांनी मेकअप ट्रायल घेतली त्याच्याच ऑफिसमध्ये 2 दिवसांनी. चिकार विद्याधर भट्टे म्हणून मेकअप पण होता प्रोफेशनल, त्यांनी मेकअप माझा केला खूप मेहनत घेऊन. आणि मग मला म्हणाले की हँडीकॅम होता आणि मग म्हणाले की आता करो कुछ. म्हणजे करो कुछ काय, करो कुछ गांधी म्हणजे काय ते वार. मी काय कोण त्यांना भेटलेलो नाही, बघितलेलं नाही कधी, काही नाही. मी आपला कुठल्याही सर्वसामान्य शाळेतल्या मुलांसारखा जेवढं वाचलेलं असतं आपलं तेवढं असतं ना. तर मग मला जे काही आठवलं, सुचलं, स्फुरलं ते मी त्याला करून दाखवलं. उपडी मांडी घालून बसलो, असा एक हात खाली ठेवून असं हातवारे केले, हसलो, झपाझपा चाललो, असं सगळं केलं मी. आणि मग
ऑलमोस्ट विसरलो मी. म्हणजे विसरलो इन द सेन्स मला कळलं तिकडे कॅमेरामन किंवा त्यांच्या असिस्टंटकडनं की बऱ्याच बॉलिवूडच्या ॲक्टर्सना त्या विनोद चोप्राच्या बिग बॅनर फिल्ममध्ये काम करायची इच्छा होती, गांधींचं रोल. म्हटलं त्यांनी सगळ्यांना बोलवलं, त्यात मलाही सांगितलं तुम्ही करा म्हणून. ऑलमोस्ट विसरून गेलो. 2 दिवसांनी त्याचा फोन आला. ते म्हणाले तुझे रिझल्ट्स आम्ही विनोद चोप्राने बघितले म्हणून. तर ते म्हणाले यू आर फॅन्टॅस्टिक. म्हटलं काय फॅन्टॅस्टिक आहे? ते म्हणले ते विनोद चोप्रा म्हणाले अरे बोला यांच्याशी म्हणून. त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले की यू आर डुईंग गांधीज रोल. तेव्हा मला लक्षात आलं अरे म्हटलं हे इतकं आपल्या बाकी सगळ्या व्हरायटी ऑफ रोलसारखं सोपं काम नाही आहे, हा कॅरेक्टर रोल आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राष्ट्रपित्याचा रोल करणं आणि मला असा दिसला म्हणून मी असं केलं असं चाललं नसतं. त्याच्यामुळे मग तयारीचा भाग. मग त्यांनी मला ते सगळं दिलं आणि मग ते सगळं काय म्हणतात त्याला माझ्या करिअरमधला सगळ्यात टफेस्ट मेकअप केला मी. अच्छा. शांतपणे 2-2.5 तास रोज बसायला लागायचं. 2-2.5 तास? हो अगदी 2-2.5 तास. विद्याधर भट्टे आणि त्याचे एक किंवा 2 असिस्टंट असायचे. गोटा त्याच्या स्वहस्ते त्यांनी हौसेने गोटा केला माझा. मग कृत्रिम कान लावायचे रोज रोज. अशी कान होती. नाक कृत्रिम होतं. मग मी थोडा फेअर आहे त्याच्यामुळे मला ते डार्क कॉम्प्लेक्शन दिलं जायचं. गांधी डार्क होते म्हणून नाही तर ते गांधी मुन्नाच्या इमॅजिनेशन मधले होते, म्हणजे पुतळा किंवा त्या फोटो फ्रेम्स मधले म्हणून डार्क. अच्छा. आणि मग ते रिंकल्स. मग तो विद्याधर भट्टेचा असिस्टंट स्किन ताणून धरायचा आणि विद्याधर भट्टे मग ते लॅटेक्स रबर सोल्युशन सारखं एक सोल्युशन फिरवायचं, त्याच्यावर स्प्रे मारायचा कपाळाला, गळ्याला, गालाना वगैरे, आणि मग स्किन सोडून द्यायचा आणि मग पफ मारायचा. मग थोड्या वेळाने अशी सुरकू त्यांची रिंकलची जाळी यायची. थोड्या वेळाने ती इचिंग व्हायला लागायचं. मग ते इचिंग इरिटेशन व्हायला लागायचं कारण ते असं घट्ट व्हायचं ना मटेरियल. तर ते किती तुम्हाला इरिटेशन झालं, कितीही इचिंग झालं तरी चेहरा प्रसन्न ठेवायला लागायचा. आणि सिनेमात तुम्ही सारखं मुन्नाशी हसून बोलत असतात, मुन्नाबाईशी. म्हणजे प्रसन्न हास्य, अतिशय लवेबल चेहरा, काय त्याला म्हणतात करुणा, नंतर तुमची सहसंवेदना, सहानुभूती, प्रेम वगैरे 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 हे सगळं चेहऱ्यावर दाखवायला लागायचं. आणि तो जो टोन पकडला होता तुम्ही त्या सिनेमातला, तो की जे मुन्नाला समजून सांगितलं, कसं होतं, तो तुमचा होता की दिग्दर्शकाने? नाही होता माझाच, पण दिग्दर्शकाने मला हे असं सांगितलं की मी ते अनेकदा ऐकलं त्यांची भाषणं ऐकली, त्यांनी दिली होती ना मला. म्हटलं तर 2 गोष्टी. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ती भाषणं त्यांनी हजारोंच्या समुदायापुढे केलेली होती. हो. मी भाषण करणार नव्हतो सिनेमात, मी मुन्नाबाईला मार्गदर्शन करणार होतो त्या लव्ह स्टोरीमध्ये, किंवा आणि कोणाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही अडचणी आल्या तर मी सोल्युशन त्याला सांगणार होतो, जो तो रेडिओवरून सांगणार होता लोकांना, बरोबर, त्याच्यातलं. त्याच्यामुळे हे 1 to 1 किंवा एक पर्सनल हे होतं, तर ते लक्षात ठेवायचं होतं एक. आणि दुसरं म्हणजे त्यांचं एक थोडा मला त्यांचं हिंदी भाषणातलं गांधींचं मी जे ऐकलं ते एकसुरी वाटलं. हां, म्हणजे ते असं एक भाषण ऐकल्याबरोबर चैतन्य निर्माण होईल असे ते सगळे हे होऊन जातील प्रभावित, किंवा असं भाषण ते नव्हतं. पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक आस्था, कुठे प्रेम, कुठे एक कळकळ ही त्याच्यामध्ये असायची. म्हणजे हजारो लोकांच्या सभेमध्ये प्रत्येकाला हे आपल्याशी बोलतायत असं वाटावं, असं काहीतरी त्या भाषणामध्ये जिव्हाळा होता. आता मी हुबेहूब गांधींसारखं बोलू नकोस असं मला राजकुमार हिरानीने सांगितलं. अच्छा. ते म्हणाले की आपल्याला गांधीं ह्या सगळ्या ऑडियन्स पुढे, आपल्या लगेरो मुंदाबाईच्या ऑडियन्स पुढे 99.999 लोकांनी गांधींना बघितलेलं नाही आहे. आपल्याला हा सिनेमा आणि सिनेमातले सीन्स रंगतदार करायचे. हुबेहूब गांधींसारखं बोलतो सर्टिफिकेट नको आपल्याला. त्याच्यामुळे संगीत ते सीन्स रंगतदार होण्याच्या दृष्टीने मुन्नाबाई, सर्किट वगैरे वगैरे त्यांच्याबरोबर सीन्स आहेत ते रंगतदार झाले पाहिजेत. म्हणून मी ऑथेंटिसिटीच्या फ्रेममध्ये इम्प्रोवाइज केलं. अच्छा. म्हणजे म्हटलं तर म्हणजे म्हटलं तर हे गांधींचं भाषण आहे, पण इम्प्रोवाइज केलं. म्हणजे आयतळाला उत्स्फूर्तपणे थोडंसं त्याच्यात बदल केले, जे राजकुमार हिरानी अप्रूव्ह केले.